तुमचा प्रश्न हिरव्या वाटाण्याच्या शेंगा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय ए मूळव्याध, पर्याय बी मूतखडा, पर्याय सी कॅन्सर आणि शेवटचा पर्याय आहेत बघा डी. तर तुमचा टाईम सुरू होतोय. मॅगीमुळे शरीराच्या कोणत्या भागावर वाईट परिणाम होतो? पर्याय ए यकृतावर, पर्याय बी किडनीवर, पर्याय सी लिव्हरवर आणि पर्याय डी आहेत बघा मेंदूवर. दुधी भोपळ्याचा रस कोणत्या आजारावर फायदेशीर आहेत? पर्याय ए उच्च रक्तदाब, पर्याय बी गजकरणावर, पर्याय सी नायट्यावर, पर्याय डी खरुजावर. कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने कोणत्या आजारावर फायदा होतो? पर्याय ए मूळव्याधावर, पर्याय बी मधुमेहावर, पर्याय सी जळजळीवर, पर्याय डी नायट्यावर. पाण्यात गूळ मिसळून कोणता आजार बरा होतो? पर्याय ए सर्दी खोकला, पर्याय बी ताप येणे, पर्याय सी पोटाचे रोग, पर्याय डी डोकेदुखी. कोणत्या फळाचा नियमित वापर केल्यास केस गळती थांबते? पर्याय ए बेहरडा, पर्याय बी बदाम, पर्याय सी आवळा, पर्याय डी लिची. अननस सोबत कोणता पदार्थ घेतल्याने पचनक्रिया बिघडते? ए ऑप्शन दूध, बी पर्याय दारू, सी पर्याय पाणी, डी पर्याय चहा. दह्यासोबत कोणता पदार्थ खाल्ल्याने आजारी पडण्याची शक्यता असते? तर बघा पर्याय ए आहेत मित्रांनो भाकरी, पर्याय बी आहेत बघा चपाती, पर्याय सी आहेत बघा मासे आणि पर्याय डी आहेत बघा साबुदाणा. मित्रांनो, कोणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहेत. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहेत. अजून कोणी व्हिडिओला केला नसेल तर प्लीज लाईक करायचं आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.